आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. खबरां विभाग सादर करता प्रादेशीक समाचार दर्शन. आयच्या वृत्तींत जुवारी पुलाचेर येवपी टेहळणी मनोऱ्याचो भुमिपूजन सुवाळो. केंद्रीय रस्तो आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांच्या हस्तुकीं जुवारी पुलाचेर येवपी टेहळणी मनोऱ्याचो बुन्यादी फातर बसयलो. ह्या वेळार गोंयचे मानादीक मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्रिमंडळांतले हेर वांगडी आनी आमदार हाजीर आशिल्ले. आता वचूया ह्या कार्यावळीक. ह्या प्रोजेक्टाचो आज आमी पायाभरणी सुवाळो करता आणि त्या सुवाळ्याक देशाचे नेतृत्व एकदम स्ट्रॉंग आसा. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गडकरी सारखे विजनरी लिडरशिप आसा म्हणून तर अशा सारकिले प्रकल्प जे आसा पळय न्ही हे उदयास येता, जेचो कोणी इमॅजिनय करूंक शकना. हांवें कित्याक म्हटलां, माननीय मोदीजींच्या नेतृत्वाच्या सकयल माननीय नितीन गडकरीजी असल्या प्रोजेक्टांचो विचार करता. एक गजाल लक्षात घेयात, जो देशात खंयसरूच प्रोजेक्ट ना. म्हाका दिसता ग्लोबली फक्त आत्ता माविनान एक्सप्लेन करता आसतना आयफील टॉवर पॅरीस माविन पावला आसतलो आमच्यातल्या कोणी अजून पावोकूय ना. गडकरीजीन फक्त पळयल्या, माविन एकटोच पावला, उरलेल्यांक माविन व्हरतलो केन्ना तरी, पण आता व्हरपाची गरज ना, हांगासरूच दाखयतलो म्हणटा तशें. हांवें कित्याक सांगलें, माननीय गडकरीजी जेन्ना जेन्ना फॉरेन कंट्रीत कितें तरी पळयता तेंकां तेन्ना ह्या देशात करपाची तांची तकली निर्माण जाता आनी ते म्हणटा खंय करतले. आनी एक सांगता, तांकां इनोव्हेटिव्ह करपाची संकल्पना जेन्ना येता पळय न्ही तेन्ना पयले फावटी तांकां गोंय दिसता. म्हणून परत एकदा हांव तांचें खरोखरूच मनापासून अभिनंदन करता. कारण ते सातत्यात वेगवेगळ्यो गजाली जेन्ना जेन्ना मेळटा तेन्ना तेन्ना नवीन आयडिया दिता, नवीन कितें तरी सांगून वता आनी एकदम म्हणजे त्या प्रकल्प गोंयच्या बद्दल त्यांची एक वेगळीच म्हणजे माननीय गडकरीजी गेली 30 वर्सां सातत्यात राजकारण म्हणून गोंयांत येता. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सुरवातीच्या कामापासून तो आयज पर्यंत त्यांचो लागचो संबंध आसा आनी तेकाच लागून तांकां गोंय हे महाराष्ट्राच्या पेक्षा चड लागींशें दिसता. म्हणून हांव तांचें मनापासून अभिनंदन करता. म्हणजे आफ्टर द नागपूर जर कोणाचेर प्रेम करता आसत जाल्यार ते गोंयाचेर प्रेम करता. हांव हे खरोखरूच म्हणजे मनापासून तुमकां सांगता. कारण तांची गोंयच्या बद्दल विचार करपाची आनी संकल्पना जी आसा ही वेगळीच आसा. आता बसल्या बसल्या तांच्यांनी म्हाका कितें सांगलें की ऑब्झर्वेटरी टॉवराचो डिझायन जो आसा पळय न्ही हो म्हणपा लागले गोंयच्या तुमचे सगळे आर्किटेक्ट आसा तांचें एक कॉम्पिटिशन घेयात. त्या कॉम्पिटिशनांतल्यान तांच्यांनी डिझायन करून दिवनी की कसो दिसतलो तो. ओके, स्ट्रक्चर इज वेगळे बट तो डिझायन गोंयाक एकदम साम्य जावचो, तो गोंयचो आपलोसो दिसचो आनी त्या कॉम्पिटिशनांतल्यान तो टॉवर जो आसा पळय न्ही हो गोंयाक एकदम बरो जातलो. खरोखरूच म्हणजे बरी संकल्पना आसा. आमी ज्या प्रोजेक्टाच्या उक्तावणा खातीर हांगासर आसा तुम्ही सगळ्या जाणांनी पळयला आसतलो की आतां पर्यंत गोंयांत म्हणजे जे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट दिले ताजी जर हांव फक्त नॅशनल हायवेज आनी रोड हाजे सांगता. म्हणजे पत्रादेवी पासून ते पोळ्या पर्यंत आनी मोल्या पासून ते परत आसा तशें दाबोळी पर्यंत आनी ताच्या भितरले सगळे रस्ते हांव जेन्ना आनी केरी पासून आतां तोय रस्तो धांवपाचो आसा. बेळगावी कनेक्टिंग अगेन टू द सांखळी. ओके, तोय रस्तो ऑलरेडी इन पायपलायन आसा. पण हे सगळे नॅशनल हायवेज 33,000 कोटी रुपया आमी स्पेंड केल्या. गोंयच्या बजेटाच्या पेक्षाय म्हणजे 1.5 पट चड म्हटल्यार जाता. इतके पयशे हे कदापि कोण विचारय करूं नाशिल्लो. फक्त आणि फक्त 2014 पासून ते 2025 पर्यंत 11 वर्साच्या कार्यकाळात 33,000 कोटी रुपया हे गोंयाक तांच्यांनी दिल्ले आसा. आमी आयचो जो प्रोजेक्ट करता बरेचशे फावटी आमी सांगलो की ऑब्झर्वेटरी टॉवर्स 2 टॉवर बांदता. त्या 2 टॉवराच्या मदीं ताची पुराय संकल्पना सांगता आसतना 360 डिग्री विविंग गॅलरीज आसतली. त्याच बरोबर ताका कॅप्सूल लिफ्ट आसतली डायरेक्टली म्हणजे दोनूय टॉवराक लिफ्ट आसतली. एकदा लिफ्टीचो बटन दामलो का 3 मिनटाच्या भितर वयर वयतले. म्हणजे बरेचशे जाण आता गुजरात म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हांचो स्टॅच्यू पळोवपाक वता. म्हणजे देशभरातले लोक सगळो स्टॅच्यू पळोवपाक गुजरात वता. हो टॉवर जाल्या उपरांत पुराय देशभरातले लोक हे टॉवर पळोवपाकूच हांगा येतले मुद्दामून सांग. हांवें कित्याक सांगलें, इट इज एन सेंटर ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे पुराय नो डाऊट ग्लोबली टुरिस्ट येतलो तो येतलोच, बट आनीक एडिशनली माविन टुरिस्ट कमी जाले म्हणटा. एकदा टॉवर जाल्यार पुरो डबल टुरिस्ट येतले. तुका हांगासर ना आनी म्हणजे टॅक्सी बिक्सी आहा तुका आनी डबल घालच्यो पडटल्यो म्हाका दिसता. त्या खातीर अशा पद्दतीचे त्या टॉवराच्या वयर लिफ्ट तेकाच 2 फ्लोर आसतले. ओके, ओपन एअर आनी कंडिशन तुमकां दाखयला, तुम्ही सगळ्यांनी पळयला. वयर आर्ट गॅलरी आसतली, ओपन रेस्टॉरंट आसतलो, सकयल बाकीच्यो सगळ्यो फॅसिलिटीज आसतल्यो. दोन्ही टॉवराच्या मदली वॉकवे आसतली
बोट पार्किंग हेवटेन तेवटेन टॉवराचेर येवपा खातीर बोट पार्किंग आसतली, स्मार्ट सेफ्टी, CCTV, सेक्युरिटी, हे सगळे बाकी त्या लागपी अजूनही बाकीच्यो सगळ्यो आसतल्यो. म्हाका दिसता ह्या प्रोजेक्टाची कॉस्ट ही टोटली 270 कोटी आसा. बट हो टोटल प्रोजेक्ट जो आसा बिल्ड, ऑपरेट आणि त्याच्या उपरांत ट्रान्सफर 60 वर्सां खातीर आमी दिलीप बिल्डकॉन ह्या कंपनी खातीर हो प्रोजेक्ट दिला. ते कम्प्लिटली 100% आपले पयशे घालून हो टॉवर बांदता आणि ते आपूण फुडली सगळो जो आसा प्रोजेक्ट ऑपरेट करतलो. सरकाराच्या तिजोरीचेर कसलोच एक सुद्धा म्हणजे ताण पडनासतर हो प्रोजेक्ट आमी कंप्लीट करता. तांच्यांनी म्हटलां की हो प्रोजेक्ट कंप्लीट जावपा खातीर 5 वर्सां लागतली. पण म्हाका दिसता ताज्याय पयलीं ते प्रोजेक्ट ते कंप्लीट करपाक शकतले, कारण त्यांच्या खातीरय बी हो फक्त सरकाराचो प्रोजेक्ट न्ही, तांचो स्वताचो प्रोजेक्ट. हे आपका प्रोजेक्ट है, हमारा प्रोजेक्ट आनी कंबायन दोनों का प्रोजेक्ट है. ह्या खातीर हांव म्हटलें की ते जाता तितके बेगीन हो प्रोजेक्ट जो आसा पळय न्ही ते कंप्लीट करतले. हो प्रोजेक्ट जाल्या उपरांत 2-3 गजाली आमी म्हणटा वीच वील बी द बूस्ट टू द इकॉनॉमी. तुम्ही मुद्दामून पळयात, आसपास रावपी परिसरांत रावपी सगळ्यांच्या इकॉनॉमीक बूस्ट दिवपी आसतलो. हांगासल्यो इकॉनॉमीक एक्टिविटी वाडटल्यो, एम्प्लॉयमेंट वाडटले, टॅक्सी आसतल्यो, बोट आसतल्यो, थंयसले एम्प्लॉयमेंट जनरेशन जे आसा पळय न्ही हे पुराय जातले. आणि परत एकदा म्हणजे ही सगळी एम्प्लॉयमेंट जनरेशन जी आसा आनी एम्प्लॉयमेंट हांगा लागतले तितके लोकल आणि हांगासल्याच लोकांक ते प्रिफरन्स दितले. हेय त्यांच्या कडेन कंडिशन्स आसा 100%. म्हणजे ताज्याय खातीर ते आमकां खूब बऱ्या पद्धतीची मदत जातली. फ्लायओव्हर कम केबल स्टेट आरोबी फॉर पोर्ट कनेक्टिव्हिटी हा 645 कोटी रुपयाचा NH 566 वर पूर्ण झाला. मोरगाव पोर्ट आणि दक्षिण गोवापर्यंत 18 किलोमीटर पैकी 13 किलोमीटर 4 लेनचे काम 474 कोटी यापूर्वीच पूर्ण झालं आणि उर्वरित 5 किलोमीटरचं काम 2 लूपमध्ये करण्यात आलेलं आहे 645 कोटी. लूप 1 जो आहे तो वर्णापुरी ते साडा जंक्शन MPT गेट पर्यंतच्या कामाचं लोकार्पण मी स्वतः जानेवारी 2022 मध्ये केलं आणि लूप 2 मध्ये रवींद्र भवन ते MPT गेट 9च्या कामाचं लोकार्पण सुधार झालेला आहे. आणि या लूप मध्ये आरोबी, डाऊन रॅम्प ॲट बनिना, अप रॅम्प ॲट वास्को या देखील कामाचा समावेश आहे. पूर्वी पोर्टला जोडणाऱ्या वाहनांना वास्कोच्या बाजूने फिरून जावे लागत होते. आता थेट कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे वेळेची आणि इंधनाची पण बचत होणार आहे. मला आठवतं मी सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी परिषदेच्या एका अधिवेशनाकरता हुबळीला आलो होतो. त्यावेळी गोव्याला आलो होतो आणि मडगावमधल्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये राहिलो होतो. त्यावेळी पोर्ट बघण्याकरता गेलो होतो आणि बघितल्यानंतर तिथे जात असताना ते बघितल्यावर म्हटलं आपण इथे बघण्यासारखं काहीच नाही, कशा करता आलो. कारण एवढा ट्रॅफिक जाम, एवढी गर्दी की त्या ठिकाणी जाण्याची हिंमत देखील होणार नाही अशी परिस्थिती होती. अजून बऱ्याच काही गोष्टी होत्या त्याबद्दल काही मी सांगणार नाही. परंतु या सगळ्या याच्यामध्ये आज तिथलं चित्र सगळं बदललेलं आहे. 4 लेन फ्लायओव्हर फ्रॉम MES कॉलेज जंक्शन तर बोगमालो जंक्शन, 4 लेन UAP ॲट क्विनी नगर जंक्शन NH 566 हे 472 कोटी रुपयाचं 4 किलोमीटर काम NHAने पूर्ण केलं. जानेवारी 2022 मध्ये मी जेव्हा गोव्याला आलो होतो तेव्हा एअरपोर्ट रोडच्या लांबीत बऱ्याच ठिकाणी ॲटग्रेड जंक्शन असल्यामुळे खूप ॲक्सिडेंट होत होते आणि याबद्दल या रोडवर माझ्याही लक्षात आलं की याच्यामध्ये एअरपोर्टमध्ये जाणाऱ्या लोकांचं एकंदरीत आवश्यकता लक्षात घेता या रोडला रिडिझायनिंग केलं पाहिजे. आणि आज ते अधिकारी इथे उपस्थित आहे, आमचे अंशुमाली, त्यांना मी सांगितलं हा तुमचा रोड बरोबर नाहीये, त्यामुळे याचा पुन्हा अभ्यास करा आणि याला रिडिझाईन करा की जेणेकरून याच्यावर ॲक्सिडेंट व्हायला नको. आज मला हे काम देखील मंजूर झालेलं आहे 460 कोटी रुपयाचं आणि याही कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे आणि हे काम जुलै 2026 पर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे एअरपोर्टपर्यंत जाण्याची कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही. अडचणी आहेत त्या वादात मी पडणार नाही. कोणी PL टाकली, कोणाची जागा आहे. शेवटी हा गोव्याच्या जनतेच्या हिताकरता होणारा कार्यक्रम आहे. या ठिकाणी अपघात होऊ नये, लोकांचे मृत्यू होऊ नये हाच उद्देश त्यामागे आहे आणि हे काम 2026 पर्यंत निश्चितपणे पूर्ण होईल. या कामामध्ये 3 किलोमीटरचा फ्लायओव्हर MES जंक्शन टू बोंगमालो जंक्शन, 1 VOP ॲट क्विनी जंक्शन आणि 9 किलोमीटर लांब सर्व्हिस रोड व इतर जंक्शनची सुधारणा करण्याची पण कामं समाविष्ट झालेली आहे आणि त्यामुळे निश्चितपणे गोवेकरांचा याच्यात भरपूर फायदा होणार आहे. इलिमिनेशन ऑफ जंक्शन्स, ॲक्सिडेंट स्पॉट्स इम्प्रूव्हमेंट,
सेपरेशन ऑफ NH अँड लोकल ट्रॅफिक, देअर बाय रिडक्शन इन ॲक्सिडेंट्स, हा याचा मोठा फायदा आहे. 4 लेनिंग ऑफ मुंबई गोवा हा गोव्याची हार्टलाईन आहे आणि यामध्ये एकंदरीत मुंबई गोव्याच्या रस्त्याला महाराष्ट्रातही खूप अडचणी आल्या. जवळपास आता काम संपुष्टात येईल. मला कबूल केलं होतं की जून एंडपर्यंत हे सगळं काम पूर्ण होईल. त्याच्यात अनेक अडचणी आल्यात, पण जवळपास आता सगळ्या पूर्ण झालेल्या आहे आणि 3-4 महिन्यात हा रस्ता पूर्णपणे मुंबई टू गोवा व्यवस्थितपणे चालू होईल आणि त्यामुळे साधारणतः मॅक्झिमम 5 ते 6 तासाच्या आत मुंबईवरून गोव्याला पोहोचता येईल असा माझा विश्वास आहे. याच्यामध्ये गोव्यात 3 पॅकेजेस होते. 36 किलोमीटर याची किंमत 2,521 कोटी रुपये होती. मुंबई गोवा एकूण लांबी जी आहे गोव्यातली ती 124 किलोमीटरपैकी 75 किलोमीटर पूर्ण झाली आहे. 5 किलोमीटर प्रगतीत आहे आणि उर्वरित 36 किलोमीटरमध्ये 4 लेनिंगचे 3 पॅकेजेस मंजूर झाले आहेत. ढवळीकर जेव्हा PWD मिनिस्टर होते तेव्हापासून त्यांना माहिती आहे की ही कामं करताना अनेक अडचणी लँड ॲक्विजिशनच्या आल्या. विशेषतः सुप्रीम कोर्टापर्यंत काही लोक गेली आणि या सगळ्या अडचणीवर मात करून आता हे क्लिअर झालेलं आहे. त्यामुळे हे 3ही पॅकेजचं काम पूर्ण झाल्यावर यावर फार मोठी राहत मिळणार आहे. पण तरी पण महाराष्ट्राची सीमा जिथे आहे पत्रादेवी, ती ओलांडल्याबरोबर माझ्या मनामध्ये होतं की आपण गोव्याच्या मधून ही जी दक्षिणेत जाणारी लोक आहेत यांना कशाकरता गोव्याच्या मध्यभागातून आपण नेतो. हा ट्रॅफिक कमी झाला पाहिजे आणि म्हणून पत्रादेवी नंतर डायरेक्ट गोव्याच्या बाहेर दक्षिणेत बंगलोरकडे जाण्याकरता एक रिंग रोड गोव्यात झाला पाहिजे अशी मागणी प्रमोद सावंत मुख्यमंत्री आणि श्रीपादजी यांनी माझ्याकडे सातत्याने केली आहे. त्याचा आता आम्ही डिटेल स्टडी करतोय आणि अलाइनमेंट पक्की करणार आहोत आणि त्यामुळे येणाऱ्या काळात जवळपास 12 ते 15 हजार कोटी रुपयाचा मोठा प्रकल्प हा देखील गोव्यात करण्याचा आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि मी नक्कीच हा प्रकल्प पूर्ण केला की गोव्यातले सगळी कामं जवळपास संपुष्टात येतील. हे आशिल्ले आईचे प्रादेशिक समाचार दर्शन. तुमच्या मुखार दवरपी खबरां विभागाचे मुखेली महेश चोपडे आणि हांव सुभाष जाण. आता परत मिळूया फुडल्या सोमारा. निरोप दियात. नमस्कार.